नलिनी काहीतरी बोलणार आहे, सर्वांनी ऐकायचं आहे. मामाचा आवडता अभिनेता आहे अमिताभ बच्चन. तर मला असं वाटते अमिताभ बच्चनच्या स्टाईलनी सुरुवात केली तर मामालाही थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल. सो देवियो और सज्जनो, आणि इथे जमलेला प्रत्येक चेहरा आनंदाने आज चमकत आहे, कारण आजचा सोहळा आहे एका खास व्यक्तिमत्वाचा. आज आपण साजरा करतो आहोत त्या व्यक्तीच्या सुवर्ण महोत्सव, आपल्या सगळ्यांच्या हृदयात खास स्थान असलेल्या संतोष मामाच्या 50 वर्षाच्या सुंदर प्रवासाचा. सर्वांना माझा नमस्कार. मामा, 50 वर्ष म्हणजे फक्त गेलेला काळ नाही आहे, तर घडलेले क्षण, जपलेल्या नाती आणि दिलेला आनंद यांची एक अमूल्य अशी शिदोरी आहे. मामा आणि माझ्यामध्ये 10 वर्षांचा फरक आहे, पण तरीसुद्धा मामा हा आमचा मामा असला नात्याने तरी आम्हाला तो मित्रासारखाच असतो. त्याचा स्वभाव सांगायचा झाला तर तो खूप हेल्पफुल आहे, हार्डवर्किंग, केअरिंग आणि थोडासा कॉमेडी देखील आहे. जिथे मामा असतो तिथे हसू, उत्साह हे आपोआपच येत असतं. आमच्या घरात कोणताही कार्यक्रम असू दे, लग्न सोहळा, वाढदिवस, मामा असला म्हणजे फुलतो होणार. मला अजूनही आठवते, माझ्या काही मेमरीज तुमच्यासोबत मला शेअर करू वाटतात. मी जेव्हा पहिलीला होते, माझं घर इथेच होतं. पहिलीला असताना मामा मला सायकलवरून घरी घेऊन शाळेमध्ये घेऊन जायचा आणि शाळेतून घरी आणायचा. तर ती जी सायकल राईड होती माझ्या लाईफमधली सगळ्यात सेफेस्ट अशी राईड होती. मामा जेव्हा आमचा काम करत होता, कोकाकोला कंपनीमध्ये कामाला होता, तेव्हा तो आम्हाला कोकाकोल्याच्या गोळ्या आणून द्यायचा. नंतर तो एकदा पार्लेजी कंपनीत कामाला होता, पार्लेजी बिस्किटं, म्हणजे लहानपणी आम्हाला मनसोक्त अशी पार्लेजी बिस्किटं, कोकाकोल्याच्या गोळ्या खाऊ घातल्या. आमची आजी दर महिन्याला आम्हाला काही ना काही भेटवस्तू पाठवायची. तो खूप प्रेमाने आमच्यासाठी घेऊन यायचा. मला एकदा त्यांनी ड्रेससुद्धा घेतला होता, मला अजूनही आठवते. मामा 7वी 8वीला असताना पिंकीला आणि मला अजूनही कॉटनमधला ड्रेस खूप छान होता, अजूनही मला ते आठवते. तर माझ्या लाईफमधली सगळ्यात मोठी गोष्ट जी मामाशी निगडीत आहे, मामाशी रिलेटेड आहे, ती म्हणजे माझी 10वी आणि 12वी. माझं घर हे शाळेपासून खूप दूर होतं, त्यामुळे मी आजीच्याच घरी राहायची. आजीचं घर इथं होतं, माझं घर इथं होतं, वडिलांनी दुसरीकडे घेतलं. तर माझी 10वी आणि 12वी दोन्हीही आजीमुळे पूर्ण झाले. आजी आणि मामा दोघेही एकत्र राहत होते, त्यामुळे मी इथे असताना खूप अभ्यास करायची. पण मामा, आजी आणि मामी यांनी कधीही मला घरकामाची सक्ती केली नाही, त्यामुळे मी खूप चांगले मार्क्स काढू शकले. आणि आज मी जे काही आहे, मला एवढा चांगलेला शिकलेला नवरा मिळाला, माझी मुलगी हुशार आहे, हे सगळं त्या मार्कांमुळे घडून आलं. तर थँक्यू सो मच जया मामी, कुठे असाल तुम्ही तर लव्ह यू फॉर एव्हर. आणि यामध्ये माझ्या शिक्षणामध्ये जसा माझ्या आईवडिलांचा जेवढा वाटा आहे, जेवढा अधिकार वाटा आहे माझ्या शिक्षणामध्ये माझ्या आईवडिलांचा, तेवढाच माझी आजी, माझे मामा आणि माझी मामी यांचा देखील सहभाग आहे. तर मामाकडून काही शिकायचं झालं तर मी एवढं शिकले आहे. खूप मोठी गोष्ट अशी शिकलेली ती म्हणजे आयुष्य हे नेहमी हसत खेळत जगावे, स्वतःचे छंद जपायचे आणि स्वतःसाठी वेळ काढायचा. मामाच्या आवडीमुठी म्हटलं तर काय नाही, मामाला सगळंच आवडते. मामा इज अ ऑलराऊंडर मॅन. गाणी, क्रिकेट, ट्रेकिंग, सायकलिंग, लेखन, चेस, हिस्ट्री, जनरल नॉलेज, काय नाही जमत त्याला. त्याच्यात सगळी स्पेशल गोष्ट म्हणजे काय सांगू तर ती आहे त्याची मेमरी. कोणाचा वाढदिवस, कोणती तारीख, ते सगळं त्याच्या डोक्यात परफेक्टली फिट असतं. परिस्थितीमुळे तो जास्त शिक्षण घेऊ शकला नाही, पण त्याचं नॉलेज आणि त्याचं इंग्लिश खूप स्ट्रॉंग आहे. अनेक फील्डमधले लिजंडरी त्याला आवडत असतात. अमिताभ बच्चनचा तो खूप मोठा फॅन आहे आणि अमिताभ बच्चन त्याचं हे प्रेम बघून मी त्यासाठी एक व्हिडिओ सॉंगही बनवलेला आहे. आणि त्याची सर्व लिजंडरी, त्याचे जेवढे फेवरेट लिजंडरी आहेत त्या सगळ्यांची आवड लक्षात घेऊन मी त्याच्यासाठी एक सरप्राईज त्याला गिफ्ट सुद्धा दिलं आहे. तर मामा, या खास दिवशी मी तुला एवढंच सांगू इच्छिते की तुझं हसू असंच कायम राहो, तुझं आयुष्य प्रेम, आनंद आणि यशाने भरलेलं राहो. देव तुला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देव. तुला 50व्या वाढदिवसाच्या माझ्याकडून, माझ्या नवऱ्याकडून, माझ्या संपूर्ण फॅमिलीकडून मनपूर्वक, मनापासून खूप खूप शुभेच्छा. वी लव्ह यू मामा अँड थँक्यू फॉर एव्हरीथिंग. धन्यवाद नलिनी.